दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक आजीबाई म्हातारी आजी रस्त्यावरून खूप मोठं डोक्यावर ओझं घेऊन चालली होती. ते बोचकं सगळं मोठं बांधलेलं होतं आणि खूप जड होतं आणि ती कशीबशी रस्त्यावरून चालली होती. मागून एक बैलगाडीवाला आला आणि त्याने गाडी तिला बघून थांबवली आणि तिला सांगितलं की आजीबाई बसा, तुम्ही गाडीमध्ये बैलगाडीमध्ये बसा. आणि ती आजीबाई बैलगाडीमध्ये बसली. थोडंसं पुढे अंतर गेल्यावर त्या गाडीवाल्याने सहज मागे वरून बघितलं आणि त्याला दिसलं की ती आजी तर बसलेली आहे, पण तिने तिचं बोचकं जे आहे, जड बोचकं, ते तसंच डोक्यावर ठेवलं आहे. आणि त्या गाडीवाल्याने सांगितलं की आजीबाई, ते बोचकं तू खाली ठेव. त्यावेळेस ती आजीबाई म्हणाली की नको, एक तर माझं ओझं तुझ्या बैलांनी आणि तू घेतलेलं आहेस, अजून माझ्या बोचक्याचं कशाला ओझं तू घेतोस. हे ऐकून थोडंसं आपल्याला हसूसुद्धा येऊ शकतो, परंतु आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण असं वागतो. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनातील ओझी आहेत ती आपण स्वतःच वाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपण थकून जातो, आपण त्रासून जातो आणि आपल्याला आपल्या जीवनाविषयी आपल्या मनामध्ये एक निराशा निर्माण होते. आपण आपली ओझी ही स्वतः वाहण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे असं होतं. बघा, स्तोत्रसंहिता 55 दावीद काय म्हणतो. दाविदाला शत्रूंनी घेरलं होतं. अशा वेळेस तो आपलं दुःख, आपला त्रास ह्या परमेश्वराला सांगत आहे. स्तोत्र 55 बघा, साम 55. ह्यामध्ये दावीद आपला सर्व त्रास परमेश्वराला सांगत आहे, परंतु त्याचबरोबर तो हेही सुद्धा सांगत आहे की देव मला वाचवेल, परमेश्वर माझ्या बाजूचा आहे, परमेश्वर मला सुरक्षित स्थानी ठेवणार आहे आणि देव मला तारील, असंही तो सांगत आहे. संपूर्ण आपला भार तो परमेश्वरावर टाकत आहे, आपलं दुःख परमेश्वरावर टाकत आहे. आपल्या शत्रूंविषयीचं जे ओझं आहे, भीती आहे, ती तो परमेश्वरावर टाकत आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला परीक्षा येतात, समस्या येतात, आपल्या पापांचं ओझं जे आहे हे कधीकधी कठीण वाटतं, ते देवावर टाका. सर्व काही देवावर सोपवा. स्वतः सर्व काही वाहण्याचा प्रयत्न करू नका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि 28वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 11 अँड वर्स 28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.